आमदार रोहितदादा पवार आता आपल्यासोबत आहेत। दादा, काल अजित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केली आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलंय की मी 40 लाख शेतकऱ्यांचं वीज बिल जे आहे ते माफ केलंय, शेतकऱ्यांसाठी कामं करतो, महिलांसाठी कामं करतोय, म्हणून हे सरकार जे आहे या सरकारच्या विरोधात आणि माझ्या विरोधात विरोधक टीका करत असतात। आम्ही टीका कुठं केली, आम्ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडली। तुम्ही आता लाडकी बहीण योजना जी आणली त्याला 46,000 कोटी लागतात, मग 10,000 कोटी का दिले? तुम्ही मुलांना शिक्षण मोफत करणार, मुलींना शिक्षण मोफत करणार, त्याला 2,000 कोटीचं निधी लागणार आहे, पण तुम्ही 1 रुपयासुद्धा दिलेला नाही। त्याच्याच बरोबर जे तुम्ही इंटर्नशिप देणार आहात 10,000 रुपये प्रति महिना 10 लाख मुलांना आणि मुलींना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयासुद्धा प्रोव्हिजन करता नाही आली। सिलेंडरसाठी तुम्ही 1 रुपयासुद्धा प्रोव्हिजन नाही केली आणि 10,000 कोटी जे लाडकी बहीणसाठी तुम्ही दिलं आहे त्यात इंटेन्शन तुमचं एवढंच दिसतं आहे की फक्त 4 महिने ही योजना चालवायची, इलेक्शन जिंकायचं आणि परत ही योजना बंद करून टाकायची। आम्ही तर ही योजना कंटिन्यू करणार, ती वाढवणार पण आहोत, पण तुम्ही ज्या पद्धतीने नियोजन केलं आहे बजेटमध्ये त्याच्यावरनं कुठेतरी दिसतं आहे की महायुतीला फक्त इलेक्शन काढायचं आहे, सामान्य लोकांचं हित कुठेही मनामध्ये नाही। जी लोक, जे विरोधक ह्या सगळ्या योजनांना विरोध करतात त्यांचे चेहरे बघून घ्या। हे चेहरे जे आहेत हे विकासाची गंगा गोरगरिबांच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जे अमृताची गंगा आहे ते आणण्यापासून, विकासाची गंगा आणण्यापासून रोखतात, असं देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये ट्विट केलेलं आहे। आता 2014 पर्यंत महाराष्ट्राचा विकास काय पद्धतीने होता हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे आणि 2014 नंतर बीजेपी सत्तेत या राज्यामध्ये आल्यानंतर गुजरातचा विकास झाला, महाराष्ट्राचा विकास झाला नाही। आता अमृताची गंगा असू दे नाही तर विकासाची गंगा, ही 14 पासून आत्तापर्यंत भाजपच्या काळामध्ये ही गुजरातचाच विकास झालेला आहे, महाराष्ट्राचा झालेला नाही। आणि महाराष्ट्राची परिस्थिती इतकी वाईट या लोकांनी करून ठेवलेली आहे की आता लोकांना, महिलांना 1,500 रुपये महिन्याला द्यावे लागतात। मग हे कुठंतरी मला विरोधाभास वाटतो। त्यामुळे दादा आता भाजपबरोबर गेले, त्यामुळे भाजपचे गुणगान ते गाणारच, पण 14 नंतर महाराष्ट्राचं नुकसान जर कोणी केलं असेल तर ते भाजपली केलं आणि भाजपच्या मित्रपक्षांनी केलं, हे आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगतो। आणि एक महत्त्वाचा उल्लेख त्यांनी त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे की मी पक्ष बदललेला नाही, मी आहे तिथंच आहे आणि माझ्याबरोबरच पक्ष आहे, अशी देखील त्यांनी टीका केलेली आहे। बरोबर आहे, लोकांनी पक्ष बदलला, पक्ष चोरला याच्यामुळे दादांना नाकारलेलं नाही, दादांनी विचार बदलले याच्यामुळे नाकारलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने साहेबांबद्दल ते बोलले, त्यामुळे या सोसायटीमध्ये नाही तर समाजामध्ये आपल्या वडीलधाऱ्यांना, ज्यांनी खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं हे फार महत्त्वाचं असतं। पण भाजपबरोबर गेल्यानंतर हे जे काही आपली शिकवण आहे ते कदाचित दादा आणि ते सर्व नेते विसरलेत आणि त्यामुळे लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे। त्यामुळे विचाराची लढाई आहे आणि विचार सोडून जर कोणी एखादा व्यक्ती जात असेल तर ते लोकांना पटत नाही। एक महत्त्वाचा प्रश्न की दादांनी अशी देखील टीका केलेली आहे, अर्थसंकल्पामध्ये जे काही विषय मांडले त्याच्यानंतर आता विरोधक टीका करत आहे, अर्थसंकल्प मांडत असताना ते काय झोपले होते का? अर्थसंकल्प मांडत असताना त्यांनाच बोलायचं असतं, तिथं आम्हाला बोलता येत नसतं, त्यानंतर आम्ही बोललो, आता त्याच्यावर काय उत्तर देतं हे बघावं लागेल। शेवटचा प्रश्न, त्यांनी असं सांगितलं की विकासाचा आणि विरोधकांचा काही संबंध नाही आहे, विकास म्हणजे दादा आहे आणि दादाच तुमची कामं करतो, त्यामुळे निवडणुकीमध्ये तुम्ही विचार करा आणि माझ्या पाठीशी उभे राहा। विकास कोणाचा, राज्याचा का नेत्यांचा? त्याच्यामध्ये अजून एक काउंटर प्रश्न आपल्याला करावा लागेल। दादा बोलत असताना राज्याचा नसून तो नेत्यांचा विकासाबद्दल बोलले असतील, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटलांपासून सगळेच आहेत, त्यामुळेच तर त्यांना भाजपबरोबर जावं लागलं, ईडी वगैरे मागे लागले होते। त्यामुळे दादा कोणाचा विकास बोलतात हे आपल्याला बघावं लागेल। शेवटचा प्रश्न, आज टीम इंडिया जी आहे त्या विधिमंडळामध्ये येणार आहे, त्या पद्धतीचे सगळे बॅनर जे आहेत ते या विधिमंडळ परिसरामध्ये लागलेले, मात्र त्याच्यावर क्रिकेटरांचेच फोटो गायब आहेत, मात्र नेत्यांचे फोटो आहेत। आता बघा ना, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्यांना असं दाखवायचं की वर्ल्ड कप ह्यांच्यामुळेच ते जिंकलेत। अरे टीम इंडियाला जरा क्रेडिट द्या ना, तुम्ही लाडकी बहीण योजनेवर सुद्धा नेत्यांचे फोटो लावतात, आता गरिबांना तुम्ही मदत करता, त्याला फोटोगिरी कशाला करायची? इथं सुद्धा टीम इंडियाचा फोटो ठेवला बाजूला आणि स्वतःचेच फोटो लावलेत, याच्यावरनं यांची विचारसरणी कळते। त्यामुळे ह्यांना फक्त टिमकी वाजवायची आणि ते सुद्धा पोस्टर लावायचे, बाकी काही करायचं नाही। थँक्यू। हे होते आमदार रोहितदादा पवार यांनी काल जे अजित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केली, त्या व्हिडिओमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप किंवा स्वतःचं मत जे आहे ते अजित पवारांनी मांडलं आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये रोहित पवार यांनी आपलं मत जे आहे अजित पवारांच्याबद्दल ते व्यक्त केलेले आहे। मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर आळकुंटे, विधान भवन, मुंबई।